नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग. आज आपण निघालोय ते म्हणजे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार महाराष्ट्रातील भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. सकाळी साधारण 5 वाजता निघालो आणि आता वाजलेले जवळपास 6:30 दीड तास प्रवास सुरू होता. अंधार होता त्यामुळे फार जास्त काही आम्ही ब्लॉगच सुरुवात नव्हता केला खरं तर. आणि आता माळशेज घाटाच्या दिशेनं आम्ही निघालोय. ॲज युजल आपल्यासोबत आहे विशाल आहे, मागे रुपेश आहे, इकडे मध्ये राहुल आणि प्रथमेश. आम्ही 5 जण आहोत. त्यामुळे पुढचा प्रवास निश्चितच धमाल असेल आणि बघूया कसं दर्शन होते आणि या दरम्यान जो काय अनुभव येईल तो निश्चितच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मंडळी, पहाटेचा सुरू झालेला प्रवास आता माळशेज घाट क्रॉस करून आम्ही पुढे आलोय. खरं तर माळशेज घाटात प्रचंड धुकं होतं, अगदी समोरचं वाहन देखील दिसत नव्हतं. पण आता बऱ्यापैकी उजेडलंय आणि आता पुढचा प्रवास हा भीमाशंकरच्या दिशेला सुरू आहे. वातावरण तसं पावसाचं आहे, पण असा धो कोसळता असा पाऊस नाहीये. पण बघूया पुढे. तर मंडळी, आम्ही फायनली घोडेगाव येथे पोहोचलो आहे आणि ऑफकोर्स आमची गाडी CNG असल्या कारणाने CNG टॉपअपसाठी तर इथे CNG पंप आहे आणि CNG अवेलेबल आहे. त्यामुळे इथे CNG फिल केल्यानंतर आम्ही निघणार आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी. घोडेगाव येथे CNG फिल केल्यानंतर आम्ही न्याहारी केली. सकाळी पहाटे लवकर निघालो असल्या कारणाने सर्वांनाच भूक लागली होती अर्थात. त्यामुळे न्याहारी करून उर्वरित आता साधारण एक 45 किलोमीटरचं जे अंतर आहे ते आता शिल्लक आहे आणि एक साधारण 1 तास सव्वा तासामध्ये आम्ही भीमाशंकर येथे पोहोचू. रस्ता खूपच छान आहे. निघाल्यापासून अगदी काही अडचण आहे असं काही दिसलं नाही. रस्ता एकदम स्टार्ट टू एंड बऱ्यापैकी व्यवस्थित आहे आणि याच्यामुळे मला असं वाटते की पुढचाही रस्ता अजून व्यवस्थित असा असेल तर लेट्स सी. आणि समृद्ध निसर्ग आजूबाजूला, सगळी बागायती शेती आपण पाहतोय. तर हाच आनंद घेत आता आम्ही पुढे निघालोय. बघूया आता दर्शनी कसं होते, कारण खरं तर श्रावण महिना आहे आणि श्रावणामध्ये भीमाशंकर येथे खूप मोठी लगबग असते भक्त भाविकांची. अशात आपलं दर्शनाला किती वेळ लागतोय तर हे बघावं लागेल. तर लेट्स सी. भीमाशंकर मंदिरापासून 2-2.5 किलोमीटर अंतरापर्यंत आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि तिथून पुढे इथल्या स्थानिक जी व्यवस्था आहे, ST बस असेल किंवा मग इथे इको गाडी आहे, त्याच्या माध्यमातून वरपर्यंत जावं लागतंय. तर श्रावणामध्ये ही सगळी व्यवस्था असल्या कारणाने नाईलाज आहे. त्यामुळे इकोने आम्ही आता वर चाललो आहे. 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे जेमतेम. तर फायनली आपण पोचलेलो आहे तिथे आणि मंदिरामध्ये दर्शनाची जी रांग आहे ती मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर भर लांब आहे. तर बघूया आपलं दर्शन नक्की कसं होतंय ते आणि किती वेळ लागतो. तर जस्ट आपलं दर्शन झालं, सुंदर दर्शन झालं आणि हे आहे भीमाशंकराचं एक्झिट गेट ज्याला म्हणू शकतो. मंदिराचा मूळ प्रवेशद्वार आहे खरं तर, पण इथून आपण बाहेर पडतो आणि गर्दी खूप आहे. 10-15 मिनटं लागली दर्शनाला, मुखदर्शन लगेच होतं. खूप सुंदर दर्शन झालं आणि श्रावणामध्ये हा दर्शनाचा आरोग्य लाभ हे खरंच भाग्याचं लक्षण आहे. त्यामुळे खूप सुंदर दर्शन घेतलं. आता मंदिर परिसर फिरतोय. आतमध्ये फार जास्त चित्रीकरण वगैरे करायला परमिशन नाही आहे, त्यामुळे काही फार जास्त दाखवता आलं नाही, पण मंदिर परिसर निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करतो.
सुंदर असं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्याच शेजारी असलेल्या गुरु गोरक्षनाथ मंदिर अर्थात गणेशनाथ महाराज यांच्या मठाच्या इथे आम्ही आलो. ॲज युजल आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा या मठामध्ये दर्शनासाठी नेहमी येत असतो आणि दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये महाराजांची भेट होत असते. परंतु यावर्षी काही भेट झाली नाही. त्याचं कारण की नाशिकला कुंभमेळ्याची सगळी तयारी सुरू असल्या कारणाने महाराजांना नाशिकलाच त्र्यंबकेश्वरलाच राहावं लागते अशी माहिती आतून मिळाली. पण सुंदर दर्शन दोन्हीकडचं झालं. मंदिर परिसर फिरतोय. मंदिर बऱ्यापैकी अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आता नवीन जे सगळं स्ट्रक्चर उभं राहतं आहे, निश्चितच पुढच्या वर्षी हे मंदिर भव्य दिव्य आणि देखण्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. मंदिराचं जे रिकन्स्ट्रक्शन सुरू आहे त्यामध्येच मंदिराच्या समोरच या अशा पद्धतीचे दगडी आणि सुबक असे खांब तयार करण्यात आलेले आहे. अजूनही बराचसे जे काम आहे ते खूप बाकी आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये निश्चितच ते आपल्याला बघायला मिळेल. की सुंदर अशी नक्षीकाम या खांबांवर आपल्याला बघायला मिळतं. निश्चितच आधुनिक असलं तरी त्याला एक पुरातन रूप देण्याचा हा प्रयत्न खूप सुंदर आहे. आम्ही ॲक्च्युली दर्शनासाठी जेव्हा निघालो ना तेव्हा इको गाडीने गेलो होतो आणि आता ही लालपरीचा प्रवास आहे. खरं तर बसेसची सुविधा आहे पण मगाशी बस नव्हती त्यामुळे इकोनी आलो. तर ही देखील मजा घेऊया म्हटलं. 2 किलोमीटरचा प्रवास. तर मंडळी आपलं फायनल दर्शन झालंय आणि आपण परतीच्या प्रवासाला निघालोय. पण एकूणच सर्वानुमते असं ठरतंय की परतीच्या प्रवासात आपण ओझरचा गणपतीचं देखील दर्शन घ्यावं. रस्त्यात असल्या कारणाने फार जास्त आडवाट करावी लागणार नाही आणि अनायसे इतक्या लवकर दर्शन झाल्यामुळे परतीचा प्रवासही लवकर सुरू झालाय. त्यामुळे ओझरचा एक स्टॉप असेल तर निश्चितच हा प्रवास आणि पुढचा एकूणच आमचा अनुभव निश्चितच तुम्हाला दाखवेल. मंडळी परतीचा प्रवास सुरू आहे आणि अर्थात हा सगळा जो परिसर आहे हा निसर्गाने समृद्ध आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे, जंगल अशा एकूणच सगळ्यांच्या समवेत हा प्रवास सुरू आहे आणि रस्त्यामध्ये एक डिंबे धरणाचं फार सुंदर आणि विहंगम दृश्य दिसलं. त्यामुळे आम्ही इथे थांबलो. माझ्या बॅक साईडला एक्झॅक्ट दिसते का नाही आय डोंट नो. एक्झॅक्ट माझ्या बॅक साईडला इथे डिंबे धरण आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे इथून. त्यामुळे इथे आम्ही मोह आवरला नाही म्हणून आम्ही इथे थांबलो. बाकीचा परिसर देखील फार समृद्ध आहे. तर बघू इथे थोडा वेळ घालवल्यानंतर मग पुढचा प्रवास. म्हणजे फायनली वी रीच्ड ॲट ओझर श्री विघ्नहर्ता. तर काय नाही आता वाया ते नाशिक हायवे आणि असं करत करत आम्ही फायनली ओझरला पोहोचलो आणि फार जास्त गर्दी दिसत नाही आहे. लगेच दर्शन घेऊन मग परतीचा प्रवास सुरू करू. ओझरचं बदललेलं रूप हे खरंच बघण्याजोगं आहे आणि निश्चितच भेट देण्यासारखं आहे. त्यामुळे आपणही कधीतरी निश्चित भेट द्या. अष्टविनायकाचा जो कायापालट सुरू आहे सध्याच्या घडीला त्यापैकी ओझर याचा बऱ्यापैकी कायापालट झालेला आहे आणि आता विविध ठिकाणी त्याचं एक वेगळ्या पद्धतीने त्याचं डेव्हलपमेंट सुरू आहे. तर बघूया आता गणरायाचं दर्शन घेऊ आणि मग बघू पुढे. रेणू रना रना रेणू रे. रुपेश, कसं दर्शन कसं झालं तुझं? छान झालं दर्शन. मंदिरामध्ये गर्दी नव्हती आणि खूप प्रसन्न वाटलं मंदिरामध्ये. पहिलं भीमाशंकरला माझ्या वाटतं किती वर्ष झाली? भीमाशंकरला गेले 15 वर्ष येतोय. आता हे 2 वर्ष झाले
गाडी घेऊन येते, नाहीतर याच्या आधी खांडस मार्गे आपला पायी प्रवास होता. भीमाशंकरचं दर्शन कसं झालं? भीमाशंकर दर्शन काय विचारू नका, खूप छान. काय म्हणतील, बाबांची कृपा आणि दर्शन खूप छान झाले, खूप छान. आणि याचा पुढचा प्रवाससुद्धा असा छान होईल. आमचे विशालजी साळुंके आणि श्यामजी कडो बरोबर आहे जोडीला, आणि त्यांना जोड आपले प्रथमेश देशमुख आणि राहुल साळुंके. म्हणजे प्रवास हा आपला जो होणार आहे तो नक्कीच चांगला होणार आहे. तर म्हटलं की फायनली आपलं ओझरचं देखील दर्शन झालं आणि तिथे काय फार जास्त वेळ आपण घालवला नाही आणि निघालोय खरं तर परतीच्या प्रवासाला. फार जास्त रात्र होता कामा नये. सकाळी 5 वाजता पहाटे 5ला प्रवास सुरू केला होता. त्यामुळे अगदी फार जास्त रात्र होण्याच्या आधीच जर घरी पोचलं तर फार व्यवस्थित होईल, आरामही मिळेल. या उद्देशाने आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला आणि तोच रस्ता, माळशेज घाट आणि ऑल ओव्हर सगळं. अर्थात आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. निश्चितच तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुर्तास धन्यवाद.